हॅलो एव्हरीवन. तर आमच्या घरी आज आहे लिटिल शेफ. त्यांनी आज टोमॅटो, कांदा चिरून ठेवला आहे. तो आज बनवणार आहे शेवभाजी. त्याला खूप आवडते. तर तो म्हणला की मला करायची आहे. तर मग मी पण म्हणलं ठीक आहे करून टाक. मग मी फक्त त्याला खोबरं किसून दिलं, थोडंसं तेल टाकलं त्याने आणि त्याच्यामध्ये थोडेसे धने पण टाकले. आजूबाजूचा पसारा तुम्ही बघू नका प्लीज, कारण खूप पसारा झालेला होताच. आणि आता त्याच्यामध्ये मी खोबरं टाकलंय, तो आता हलवून घेतोय. आणि त्यामध्ये तो नंतर खोबरं तो काढून घेणार आहे आणि त्यामध्ये कांदा आणि परतवणार आहे आणि त्याच्यामध्ये तो थोडासा टोमॅटो चिरलेला आहे तो टाकणार आहे आणि कोथिंबीर, कढीपत्ता सगळं तो फ्राय करणार आहे तेलामध्ये. त्याला खूप प्रचंड आवडतं कटिंग करायचं काम किंवा काही लुडबुड करायचं किचनमध्ये. मग म्हणलं आज तूच कर. तर त्याला सगळं म्हणजे सगळं स्वतःच करायचं होतं. हलवायचं पण होतं, परत टाकायचं पण होतं. त्याला खूप मजा येत होती. म्हणलं करून टाक तू पण आज, तर तुला पण सवय होईल. मग त्याने कोथिंबीर वगैरे टाकली, कढीपत्ता टाकला आणि तो प्रचंड खुश होता, कारण त्याला आज आवडीचं म्हणजे खायला पण मिळणार होतं आणि तो बनवत पण होता. त्याच्यानंतर त्याने सगळा तो मसाला आहे तो साईडला घेतला आणि थोडंसं तेल टाकलं आणि गरम मसाला टाकला. त्याच्यामध्ये त्यांनी खसखस, लवंग आणि शाही जिरे वगैरे सगळं थोडं-थोडं टाकून दिला. गरम मसाला वगैरे सगळं त्यांनी परतवून नंतर त्यांनी थंड व्हायला ठेवलं होतं साईडला आणि असं बऱ्यापैकी भाजून घेतला व्यवस्थित गरम मसाला आणि त्याची नंतर ही पेस्ट थंड झाल्यानंतर मी मिक्सरमधून त्याला काढून घेतलं. खूप खमंग वास येत होता मसाला भाजते वेळेस पण, तर एकदम छान होणार होती शेवभाजी. आणि मी याच्यामध्ये तेल टाकलं होतं आणि त्याच्यानंतर आपण मिक्सरमधून काढलेली पेस्ट टाकली होती आणि बऱ्यापैकी हलवलं होतं याला आणि त्याच्यानंतर 1 चमचा धने जिरे पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा मी थोडासा गरम मसाला टाकलेला आहे, काळा मसाला टाकला आहे आणि चांगलं त्याला परतवून दिलं. त्यानंतर मीठ टाकलं आणि तेल सुटेपर्यंत त्याला हलवत राहायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि साईडला मी गरम पाणी ठेवलं होतं करायला. तर गरम पाणी टाकलं. बघा तुम्ही असं तेल सुटेपर्यंत परतवलं की भाजी खूप छान लागते. आणि त्याच्यानंतर गरम पाणी टाकून घेतलं आणि असं थोडंसं उकळी मारायला मी एक 10 मिनिटं अशीच भाजी उकळायला ठेवली. मग काही शेवभाजीचा बेत झालाच होता, तर मी आज बाजरीची भाकरी करून घेतली. बाजरीची भाकरी मला खूप आवडते. ह्याच्यावरती थोडेसे तीळ लावून घेतले. शौर्य तर भाकरी वगैरे खात नाही. मग मी त्याच्यासाठी 2 चपात्या पण केल्या होत्या आणि अशी भाकरी भाजल्यानंतर मग काय शेवभाजी आणि भाकरी आणि थोडासा भात लावला तर त्याच्यावरती ताव मारला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. बाय.